नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, त्याची आकृती, त्याचे स्पष्टीकरण, तक्ता व घटत्या सीमांत उपयोगितेची गृहीतके. आज आपण पाहणार आहोत घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद, सिद्धांताचे अपवाद. त्यातील पहिला अपवाद आहे छंद. अपवाद म्हणजे काय अगोदर समजून घेऊ. तर अपवाद म्हणजे काय, या परिस्थितीमध्ये, या गोष्टीमध्ये हा सिद्धांत खरा ठरत नाही किंवा तो मानवी जीवनामध्ये उपयोगी पडत नाही, म्हणून त्या सिद्धांताचे काही अपवाद आहेत. तर पहिला अपवाद आपण पाहूया, छंद. तर काही व्यक्तींना तिकिटे, नाणी, दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे याचा छंद असतो किंवा अनेक वस्तू मिळवण्याचा छंद असतो. अशा वस्तू जेव्हा तो व्यक्ती मिळवत जातो तसा त्याचा छंद, त्याची आवड वाढत जाते आणि जसा त्या साठ्यामध्ये वाढ होत जाते तसतसे त्या वस्तूची उपयोगिता काय होते, वाढत जाते. म्हणून छंद जोपासणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत हा नियम खरा ठरत नाही. कारण जर अशा वस्तूंची उपयोगिता कमी झाली तर तो त्या वस्तू गोळा करून ठेवणार नाही किंवा साठवून त्याचे करून ठेवणार नाही. दुसरा अपवाद आहे कंजूस व्यक्ती. कंजूस व्यक्तीच्या बाबतीत हा सिद्धांत खरा ठरत नाही. कारण कंजूस व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या वस्तू दिल्या किंवा कितीही पैसे त्याच्याकडे असेल तर तो काय करतो, तो मिळवत राहतो, त्याच्यामध्ये वाढ करत जातो. तो एक प्रकारचा लोभी व्यक्ती असतो. त्याला थोड्या थोड्या गोष्टीमध्ये समाधान वाटत नाही. जास्त वस्तूंमध्ये जमा करण्यामध्ये, जास्त गोष्टींमध्ये त्याला काय होतं, समाधान मिळतं. म्हणजे जसं त्याच्या वस्तू वाढत जातात किंवा त्याच्याकडील पैसा वाढत जातो तसं त्याला त्याच्यामध्ये उपयोगिता वाढत जाते. म्हणून कंजूस व्यक्तीच्या बाबतीत हा सिद्धांत खरा ठरत नाही किंवा उपयोगी पडत नाही. कारण पैशाची सीमांत उपयोगिता काय होते, वाढत जाते. प्रत्येक व्यक्तीला पैसा हवाहवासा वाटतो. त्याच्या पलीकडेही जर पाहिलं तर कंजूस व्यक्तीला त्याच्यापेक्षा जास्त पैशाची किंवा वस्तूंची हाव वाढत जाते. तर आपल्या नियमानुसार एखाद्या वस्तूच्या साठ्यात जर वाढ होत गेली तर त्या साठ्यापासून जी काय उपयोगिता मिळते ती काय होते, कमी कमी होत जाते. त्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा आपण सिद्धांत म्हणतो. परंतु कंजूस व्यक्तीच्या बाबतीत असं घडत नाही. म्हणून कंजूस व्यक्ती हा या सिद्धांताला अपवाद आहे. तिसरा अपवाद आहे बघा, व्यसन किंवा व्यसनी व्यक्ती. व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत हा सिद्धांत खरा ठरत नाही. कारण मद्य पिणाऱ्या व्यक्तीला मद्यामध्ये वाढ होत गेली तर किंवा त्याच्या पेगामध्ये वाढ होत गेली तर तो काय करतो, त्याच्या अनेक पेग वाढत जातो आणि मद्य प्राशन करतो. त्याला त्यामध्ये काय होते, उपयोगिता वाढत जाते. म्हणून व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत हा सिद्धांत खरा ठरत नाही. पुढचा अपवाद आहे सत्ता. आता सत्ता अशी गोष्ट आहे की ती मिळण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काय करत असतो, प्रयत्न करत असतो. जशी सत्ता मिळत जाते, मग सरपंच पद असेल किंवा त्याचे पुढचं पद असेल तर त्या व्यक्तीला काय होते, पदाची हाव वाढत जाते. त्याला सत्ता टिकून ठेवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी त्याची धडपड चालू असते. ज्या व्यक्तीला सत्ता मिळते तो सत्तेपासून दूर राहू शकत नाही किंवा त्याची उपयोगिता त्यापासून कमी होऊ शकत नाही. पण सत्तेच्या बाबतीत हा नियम खरा ठरत नाही. पाचवा अपवाद आहे पैसा. आता पैसा ही एक घटत्या सीमांत उपयोगितेला अपवाद असणारी गोष्ट आहे. पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही असे म्हटले जाते. पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता वाढत जाते. कारण विविध गरजा भागवताना अनेक वस्तू व सेवांची आपण खरेदी करतो. त्यासाठी लागणारा माध्यम पैसा असतो आणि पैसा जसा व्यक्तींचा वाढत जातो तसे त्यामध्ये श्रीमंत व्यक्तीला त्यापेक्षा जास्त पैशाचा हाव वाढत जाते. तर अनेक पैसा मिळवणं किंवा अनेक पैसा जपून ठेवणं किंवा मिळवत राहणं अशा गोष्टींच्या बाबतीत त्याची उपयोगिता काय होते, कमी न होता वाढत जाते. म्हणून पैशाच्या बाबतीत हा सिद्धांत खरा ठरत नाही, म्हणून हा एक अपवाद आहे. तर अशा प्रकारे घटत्या सीमांत उपयोगितेचे एकूण 5 अपवाद आहेत.
त्यानंतर आपण पाहणार आहोत घटत्या सीमांत उपयोगितेवरील टीका. तर यामध्ये काय अर्थशास्त्रज्ञांनी या सिद्धांतावर टीका केलेली आहे. तर पहिली टीका आहे अवास्तव गृहीतके. या सिद्धांताला जी काय गृहीतके दिलेली आहेत ती अवास्तव आहेत असं त्यांचं मत आहे. कारण एकजिनसीपणा आपल्याला कोणत्या वस्तूमध्ये पाहायला मिळत नाही. सातत्य आपण सेवन करताना कधीही ठेवू शकत नाही. स्थिरता ही एक गृहीतक आपण त्यामध्ये सातत्य स्थिरता ठेवू शकत नाही. आणि विवेकशीलता, कारण प्रत्येक व्यक्ती विवेकशील वागतोच असं नाही, म्हणून हे अवास्तव गृहीतक आहेत असं काही अर्थतज्ञांचं मत आहे. दुसरं टीका आहे संख्यात्मक मापन. आता उपयोगिता ही संख्येमध्ये मोजता येते, त्याची बेरीज करता येते, त्याची तुलना करता येते असं आपण आकृती आणि कोष्टकाद्वारे पाहिले. परंतु प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीला उपयोगिता मिळाल्यानंतर ती किती मिळाली आणि कशी मिळाली याचं विश्लेषण त्याला करता येत नाही. म्हणून उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणून संख्यात्मक मापन करणे उपयोगितेमध्ये अवघड आहे असं काही अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे. तिसरी टीका आहे अविभाज्य वस्तू. अविभाज्य वस्तू म्हणजे विभाजन हा त्यातील एक गृहीतक आहे. परंतु काही वस्तू अशा असतात की त्यांचं आपल्याला लहान तुकडेकरण करता येत नाही, त्याचं विभाजन करता येत नाही. म्हणून अविभाज्य वस्तू ज्या आहेत, एखादी गाडी असेल, फ्रीज असेल, दूरदर्शन असेल, अनेक मोठाले वस्तू असतील, अवजड वस्तू असतील, यामध्ये आपल्याला तुकडेकरण करता येत नाही. म्हणून तुकडीकरण करणे किंवा विभाज्य करणे हे गृहीतक आहे आणि याच्यावरती अविभाज्य वस्तू म्हणून टीका करण्यात आलेली आहे. चौथी टीका आहे बघा पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. तर सिद्धांतामध्ये असं गृहीत धरलं आहे की पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर राहते, परंतु पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर कधीच नसते. कारण प्रत्येक व्यक्तीनुसार त्याची सीमांत उपयोगिता काय होते, बदलत जाते. किमतीत बदल होतो, पैशाच्या साठ्यात बदल होतो, पगारामध्ये, वेतनामध्ये कमी जास्तपणामध्ये वाढ होतो. त्याच्यामुळे पैशाची सीमांत उपयोगिता कधीच स्थिर राहू शकत नाही, म्हणून ही एक टीका आहे. आणि पाचवी टीका आहे एकच गरज. हा सिद्धांत असं सांगतो की एकच गरज वस्तूंची भागवत आली पाहिजे. परंतु तसं जर विचार केला तर एकाच वस्तूमधून आपण अनेक गरजा भागवू शकतो आणि एकच गरज प्रत्येक वस्तूची एकाच वस्तूसाठी पूर्ण होते असं नाही. म्हणून एखाद्या वस्तूची अनेक गरजा पूर्ण करून आपण त्यापासून समाधान मिळवू शकतो. एकच गरज ही एक शास्त्रज्ञांनी केलेली टीका आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत सिद्धांताचे महत्त्व. आता हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा सिद्धांत मानवी जीवनाशी निगडीत आहे. एक मानसशास्त्रीय संकल्पना, मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. पण त्याचं महत्त्व जरी आपल्यासाठी वैयक्तिक प्रमाणावर जरी असलं तरी पण त्याचा फायदा किंवा त्याचा उपयोग अनेक लोकांसाठी किंवा पूर्ण जगासाठी, देशासाठी आणि व्यक्तींसाठी होतो. तर ते आपण पाहूया. त्यातील पहिलं महत्त्व आहे उपभोक्त्यांची उपयुक्तता. तर प्रत्येक व्यक्तीकडे गरजा ह्या मर्यादित असतात, त्याची साधने मर्यादित असतात, परंतु तो गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो, महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा तो एखादी वस्तू खरेदी करतो, त्यापासून उपभोग घेतो, तेव्हा त्याला त्यातून काय होते, उपयुक्तता मिळते. परंतु उपभोक्त्यांसाठी एखाद्या वस्तूमध्ये किती उपयुक्तता आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्या वस्तूमध्ये उपयुक्तता किती आहे हे सांगणं महत्त्वाचं असतं. म्हणून व्यक्तीला वस्तूमध्ये उपयुक्तता वाटण्यासाठी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा फायदा होतो. तर दुसरं महत्त्व आहे बघा सरकारसाठी उपयुक्त. आता आपलं भारत शासन किंवा महाराष्ट्र शासन या शासनाला अर्थमंत्र्यांना पण काय होतो, या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा फायदा होतो. त्याचं कारण काय, देशामध्ये अनेक सरकारी योजना राबवण्यासाठी, कर प्रणाली, कर धोरण राबवण्यासाठी, वस्तूंच्या किमती त्याचं धोरण ठरवण्यासाठी आणि व्यापार धोरण, आयात निर्यात आणि अंतर्गत व्यापारासाठी या सिद्धांताचा सरकारला उपयोग होतो. हे एक त्याचं महत्त्व आहे. नंतर तिसरं महत्त्व आहे मूल्यविरोधाभास. तर मूल्यविरोधाभास म्हणजे काय, आपल्या पृथ्वीतलावर किंवा आपल्या अवतीभोवती ज्या वस्तू आणि सेवा आपण वापरतो, या वस्तू आणि सेवा काही अशा असतात की त्यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. तर काही वस्तूंमध्ये भरपूर उपयोगिता असते
परंतु त्या वस्तूला कसलंही मूल्य नसते. तर काही वस्तूंमध्ये काहीच उपयोगिता नसते, परंतु त्या वस्तूचं मूल्य खूप मोठं असतं. तर बघा, उदाहरण घ्या, हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश या वस्तूंचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा उपयोग आहे, परंतु या वस्तू आपण पैसा देऊन विकत घेत नाहीत. कारण सूर्यप्रकाश आपल्याला फुकट मिळतो, त्याच्यामध्ये उपयोगिता भरपूर आहे. हवा आपल्याला फुकट मिळते, त्याच्यामध्ये उपयोगिता भरपूर आहे. पाणी आपल्याला म्हणजे प्रमाणात का होईना पण फ्रीमध्ये आहे, परंतु यांचा उपयोग जास्त असतानाही त्यांना किमतीचं कसलंही मूल्य नाही. मग मूल्य विरोधाभास याला म्हटलं जातं. तर दुसरं उदाहरण आहे बघा, सोनं. तर सोनं, हिरे, माणिक आणि मोती या वस्तूंमध्ये कसलीही उपयोगिता नाही, परंतु त्यांचं मूल्य कसं आहे, खूप मोठं आहे, खूप जास्त आहे. कारण सोन्याचा आपण कशासाठी उपयोग करतो, फक्त आपली श्रीमंती किंवा आपलं काय जे काय आपले पत आहे ते दाखवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो, परंतु त्याला आपण किंमत मोजतो आणि ती वस्तू आपण खरेदी करतो जेव्हा सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती हे दुर्मिळ असतात, म्हणून त्यांचं काय होतं, त्यांचं मूल्य जास्त राहतं. त्यानंतर आपण चौथं महत्त्व पाहणार, मागणी सिद्धांताचा आधार. तर मागणी आणि घटत्या श्रीमंत उद्या सिद्धांत यांचा संबंध एकमेकावर अवलंबून आहे. त्याचं कारण काय, एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच आपण त्याची मागणी करतो. एखाद्या वस्तूमध्ये जर उपयोगिता नसेल तर आपण त्याची मागणी करणार नाहीत. वस्तूला मागणी निर्माण होण्यासाठी त्या वस्तूमध्ये उपयोगिता असायला हवी, आणि जेव्हा वस्तूमध्ये उपयोगिता असते तेव्हाच त्या वस्तूला किंमत मिळते किंवा किंमत निर्माण होते. म्हणून एखाद्या वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते, आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. म्हणून उपभोक्त्याला कोणत्या वस्तूमध्ये किती सीमांत उपयोगिता आहे, किती उपयोगिता आहे हे जाणून घेण्यासाठी त्यामध्ये क्रमशः वाढ किंवा घट करण्यासाठी मागणीच्या सिद्धांताचा आधार म्हणून मागणीकडे पाहिलं जातं, आणि या सिद्धांताचा आधार म्हणून मागणी त्याच्यामध्ये उपयुक्त स्थान निभावते. यानंतर आपण पाहणार आहोत सीमांत उपयोगिता आणि किंमत यातील संबंध. तर बघा, आपल्याला यात हा जो शेवटचा मुद्दा आहे तो आपल्याला कोष्टकाद्वारे समजून घ्यायचा आहे. तर बघा, पहिल्या रकान्यामध्ये सीमांत उपयोगिता आणि किंमत यातील संबंध पाहण्यासाठी आपल्याला हा रकाना खूप महत्त्वाचा आहे. तर क्षय वस्तूचे नग पहिल्या रकान्यात दर्शवले आहेत, क्षय वस्तूची सीमांत उपयोगिता दुसऱ्या रकान्यामध्ये आहे. तर एका नगाला 10 रुपये अशा पद्धतीनं उपयोगिता आणि किंमत मिळते, तर ते आपण तिसऱ्या कॉलममध्ये पाहतोय. तर बाजार किंमत किंवा घटक नग किंमत, त्या वस्तूला असणारी समान किंमत, ते आपण चौथ्या रकान्यामध्ये पाहतोय. तर पाचव्या रकान्यामध्ये आहे सीमांत उपयोगिता आणि किमतीची तुलना. तर बघा, वस्तूचा जर आपण पहिल्यांदा खरेदी केला त्यापासून आपल्याला 10 एवढी उपयोगिता मिळते, किंवा त्या वस्तूचे आपण 10 नग खरेदी केले तर 10 100 आज त्याची किंमत म्हणजे नग तयार होतात, आणि त्या 100 नगाची किंमत किती आहे, 50. परंतु ती किंमत कमी आहे आणि नगसंख्या कशी आहे, जास्त आहे. तिसरी वस्तू बघा, त्या वस्तूमध्ये 7 नग आहेत, 10 रुपये याप्रमाणे आपण जर पाहिलं 70 रुपये होतात, किंमत 50 रुपये आहे, परंतु नगसंख्या किती आहे, 70 आहे. मग कमी किमतीला आपल्याला जास्त नगसंख्या आणि सीमांत उपयोगिता त्यातून मिळते. परंतु चौथा नग असा आहे की त्यामध्ये किंमत समान आहे, नग समान आहेत, आणि त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही समान आहे. म्हणजे ज्या ठिकाणी किंमत आणि उपयोगिता समान होते त्या ठिकाणीच वस्तूंची खरेदी आणि विक्री केली जाते. जे मागणी करतात त्यांना त्या वस्तूची मागणी होते, किंवा त्या वस्तूचा पुरवठा विक्रेत्याकडून केला जातो आणि ग्राहकाकडून त्या वस्तूला मागणी निर्माण केली जाते. म्हणजे चौथ्या वस्तूचा जो काय नग आहे त्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री होते. जर आपण 6वा नग घेतला तर त्यामध्ये आपल्याला जे काय आहे ते 50 रुपये किमतीप्रमाणे एकच नग मिळतोय, परंतु त्यापासून मिळणारे सीमांत उपयोगिता कशी आहे, कमी आहे, आणि वस्तूची किंमत किती आहे, 50 रुपये जास्त आहे. म्हणून या ठिकाणी कोणीही जास्त किमतीला कमी उपयोगिता खरेदी करणार नाही, आणि कोणीही
जास्त नगसंख्येला कमी पैशामध्ये खरेदी करणार नाही, म्हणून 50 सीमांत उपयोगिता असताना 50 रुपये वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. हे चौथ्या नगावर तुम्हाला लक्षात येते. त्यानंतर आपण येऊन 3 गोष्टी पाहणार आहोत. जेव्हा उपभोक्ता आपल्या इच्छेनुसार वस्तूंचा उपभोग घेतो तेव्हा सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त असते, हे एक समजून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे आपल्याला यातून पाहायचा आहे, जेव्हा एखाद्या वस्तूच्या नगाच्या वेळेस सीमांत उपयोगिता व किंमत समान होतात त्या नगाला सीमांत नग संबोधले जाते. आणि तिसरा घटक आहे विवेकी उपभोक्ता, म्हणजे हुशार विवेकशील व्यक्ती जे नग विकत घेऊ इच्छित नाही त्या नगांना सीमांतोत्तर नग असे म्हणतात. मग त्या वस्तूंना मागणी नसते त्याला सीमांतोत्तर नग असं म्हणतात. ज्या वस्तूंची मागणी असते त्यांना आपण सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त आहे किंवा इच्छेनुसार खरेदी केलं जातं. तर अशा प्रकारे आज आपण या आत्तापर्यंत 3 व्हिडिओमध्ये उपयोगिता हा घटक आपण समजून घेतला. यामध्ये आपण उपयोगिता पाहिलं, उपयोगितेचे प्रकार पाहिले, उपयोगितेची वैशिष्ट्ये पाहिली, संकल्पना पाहिल्या, त्यानंतर उपयोगितेचा सिद्धांत पाहिला, त्याची गृहीतके पाहिली, अपवाद पाहिले, त्यानंतर आपण त्या सिद्धांताचे महत्त्व पाहिले आणि शेवटी आपण सीमांत उपयोगिता आणि किंमत यातील संबंध पाहिला. थँक्यू.